इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आज नवरात्रीचा पहिला दिवस, माता शैलपुत्रीचा दिवस. शैलपुत्री, हिमालयाची मुलगी. आपल्याला काय शिकवतात माता शैलपुत्री? तर निश्चल राहायला म्हणजे स्थिर राहायला शिकवतात. आज आपला 21वा दिवस आहे आणि जरी आपण ठरवलं की 21 दिवस आपण शंकर महाराजांवर बोलू, तरी महाराजांची इच्छा नाहीच आहे मुळी. 21 दिवसाच्या पलीकडे जाऊन त्यांना खूप काही सांगायचंय आणि आपला अध्याय अजून बाकी आहेत. तर मास्टर्स, आपण पुढेही काही एपिसोड्स शंकर महाराजांवरच बोलणार आहोत. आता विषय थोडा शैलपुत्रीच्या रूपातून, शैलपुत्रीच्या वाणीतून महाराज आपल्याला काय सांगतात आहे ते बघू. तर उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळ. मातेचं हे जे रूप आहे हे आपल्याला स्थिरता शिकवतं, निश्चलता शिकवतं, शांत राहायला शिकवतं. मग हे आपण आपल्या आयुष्यात या तत्वाशी स्वतःला जोडून घेणार आहोत अगदी रोज. आपल्याला माहितीये, महाराजांनी देवीच्या रूपात दर्शन दिलंय आणि कालच्याच भागात आपण बघितलं की जनार्दन भस्मेंना त्यांनी देवीच्या रूपात कसं दर्शन दिलं ते. मास्टर्स, 9 या आकड्यालाच खूप महत्वाचं आहे. नवकार मंत्र जो 9दा घेतला जातो, अरिहरी यंताय. आपण जर अक्षर मोजले तर 9 आहेत. त्याच्यानंतर मॅथ्स मध्ये 9 अधिक 1 म्हणजे 10. 9 नी पूर्णता मिळते. आईच्या गर्भात मूल जे राहतं ते 9 महिने राहतं. यानंतर 9 शक्ती, 9 ग्रह, 9 रस, 9 द्वार, 9 रत्न आणि नवदुर्गा. या 9 आकड्याला अतिशय महत्व आहे. आज आपण माता शैलपुत्रीबद्दल थोडा विचार करतो आहोत. माता शैलपुत्री एका जन्मी प्रजापती दक्षांची कन्या होती आणि तुम्हालाही ही गोष्ट माहितीये की त्यांच्या माहेरी यज्ञ होतो. इथे महादेव त्यांना सांगतात की अगं, तुला निमंत्रण आलेलं नाही, तुला निमंत्रण येऊ दे ना. माता म्हणतात, माहेर तर आहे, निमंत्रणाची कशाला मी अपेक्षा करू, माझ्या माहेरी तर जायचंय. आणि माता जेव्हा जातात तेव्हा फक्त त्यांची आई बोलते त्यांच्याशी, बाकी कोणीच बोलत नाही. त्यांचा अपमान होतो आणि पुढची गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे. तेव्हा माता ठरवतात, यज्ञात स्वतःची जेव्हा आहुती देतात तेव्हा माता ठरवतात, मी पुढचा जन्म हिमालयाच्या पोटी घेईन. आणि या माता शैलपुत्री, शैल म्हणजे पर्वत, हिमालयाची कन्या होतात. माता आपल्याला यातून शंकर महाराजांच्या दृष्टिकोनातून सांगतात आहे, शंकर महाराजांच्या वाणीतून सांगतात आहे की जसे महाराज स्थिर होते, निश्चल होते, जशा शैलपुत्री आहेत, निश्चल आहेत, स्थिर आहेत, स्त्रीनं ही स्थिरता आपल्यात आणायला हवी. आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करायला हवं की ही स्थिरता माझ्यात आहे का? मी सारखे वेगवेगळे विचार करते का? अस्थिर मनोवृत्तीची आहे का? मी खूप वेगळं वेगळं बोलते का? एकाला एक, दुसऱ्याला एक, तिसऱ्याला एक, असा स्वभाव माझ्यात आहे का? माझ्या कामांमध्ये खूप असा गोंधळ आहे का? हे प्रश्न आपणच आपल्याला विचारायचे आहेत. आपणच आपल्याला जाणून घ्यायचे. समर्थ म्हणतात ना, समर्थांनी स्वॉट अनालिसिस मध्ये आपल्याला कालच सांगितलंय ना, स्वतःच्या आत्म्याचं ज्ञान करून घ्या. मग हे आत्म्याचं ज्ञान माता शैलपुत्री आपल्याला महाराजांच्या वाणीतून सांगतात की तुम्ही तुमच्या आत्म्याचं ज्ञान करून घ्या. कारण इथे काल फुलारीचा पण संदर्भ घेतला, इथे भस्मींचाही संदर्भ घेतला. स्वतःच्या आत्म्याचं ज्ञान म्हणजे मी कशी आहे, माझा आत्मा कसा आहे, हेच महाराज आपल्याला इथे सांगतात. मास्टर्स, पहिला खुलासा
आता थोडं महाराजांच्या आपल्या पोथीकडे वळूया, की दावल मलिक हा जो उल्लेख पहिल्या अध्यायात केलाय, तर दावल मलिक महाराज सांगतात, हा जरी यवनी राज्यात हे नाव प्रचलित झालं आणि त्याच्यानंतर महाराजांनी सांगितलं की हे दावल मलिक हा अर्थ अभिप्रेरितच नाहीये. तर अर्थ कुठला अभिप्रेरित आहे? तर महाराजांनी सांगितलं की मच्छिंद्रनाथांनी तिथे 2 वर्ष 2000 वर्ष तपस्या केली आहे. तर हा शब्द तिथे रूढ होता कामा नये, असं सरळ सरळ महाराजांनी आपल्याला सांगितलंय. आणि हा एका पुजाऱ्याला दृष्टांत झाला होता की मच्छिंद्रनाथांनी तिथे 2000 वर्ष तपस्या केलेली होती. दुसरा संदर्भ दिला आहे की हिंदू मुसलमानांचा जेव्हा पेशावरला दंगा उसळला होता, तेव्हा नेहरू अडकले होते आणि महाराजांनी सांगितलंय की रहीम बाबा नावाच्या संतांकडे ते गेले आणि त्या संतांना हे काही यांची आणि त्यांची तिथे काही संवाद झाला. महाराज तेव्हा चिडले होते. रहीम बाबांशी जो संवाद झाला तो पूर्ण जो संवाद होता या दंग्यांबद्दल होता आणि पंडित नेहरूंना मदत करण्यासाठी महाराजांनी स्वतः धावून गेले, तेव्हा नेहरूंना मदत मिळाली. हाही उल्लेख इथे दिलेला आहे. बॅरिस्टर मेहेंदळेंच्या घराबद्दल महाराजांनी खूप भरभरून लिहिलेलं आहे आणि मागच्याही अध्यायात आपण हे बघितलंय. तर ज्ञानेश्वरी कशी मुखोद्गत होती त्या ताईसाहेबांना, याचा उल्लेख मी आपल्याला मागे केलाय. महाराज दिवसेंदिवस ध्यानात असायचे, समाधी अवस्थेत असायचे आणि अशा तऱ्हेने दिसायचे की बापरे, काहीच त्यांची हालचालच नाहीये. ते एकदा मेहेंदळेंच्या वाड्यात महाराज 4 दिवस समाधी अवस्थेत होते आणि यांना सगळ्यांना वाटलं की आता महाराज गेले आहेत आणि आपली आता सगळी तयारी आता आपल्याला करायला हवी. या विचारातच असताना महाराज उठून बसले आणि महाराजांनी सांगितलं, मी जनार्दन भस्मेंकडे त्यांच्या शेवटच्या तयारीसाठी गेलो होतो. मला वाटतं हे आपल्या हृदयापर्यंत या गोष्टी पोचतात आहे की महाराज समाधी अवस्थेत स्वतः जायचे, स्वतःला कधी कधी कोंडून घ्यायचे, कधी कपाटात, कधी पेटीत, कधी ध्यानामध्ये बसायचे आणि त्या व्यक्तीला जाऊन तिथे मदत करायचे. आणि एकाच वेळेला त्याच व्यक्तीला नाही, एकाच वेळेला अनेक जणांना महाराज मदत करत होते, अनेक देशांमध्ये जात होते. महाराजांना फक्त तुम्ही हाक मारा तर महाराज तुमच्यापर्यंत पोचतात. हा अजूनही अनेकांचा अनुभव आहे. बरोबर की नाही? मला फक्त आपण अंगठे दाखवा. असो, सिद्धराम महादप्प्या सोरेगावकर म्हणजेच दादा फुलारी. दादा फुलारी आपण मालिकेतूनही बघितले की कसा अजिबात विश्वास नव्हता किंवा महाराज कोण आहे हे सुद्धा आपण आपल्याच नादात असं राहतो की आपल्याला ही मुंबईसारख्या ठिकाणी किंवा अनेक मोठ्या मोठ्या शहरांमध्ये की आपल्या शेजारी कोण आहे हे सुद्धा वर्षोनवर्ष आपण त्यांचा चेहरा बघत नाही. तसंच या फुलारींचं असंही होतं मास्टर्सना. म्हणजे डोंबिवलीला मी ज्या घरी राहत होती तर तिथे मला माझ्या शेजारी कोण माणूस आहे हे सुद्धा माहिती नव्हतं, कारण त्या माणसाचा चेहराच कधी दिसत नव्हता. तर असं आपल्याही बाबतीत होतं की आपल्या शेजारी कोण राहतं याची कल्पना नसते. तसंच या सोलापूर शहरात इतकं महाराजांचं नाव झालं होतं तरी या फुलारी नावाच्या गृहस्थांना महाराज कोण आहे माहिती नव्हतं. आणि मग महाराज त्यांना दाखवून देतात की मी कोण आहे आणि कसं फुलारीला स्वतःकडे वळवून घेतात. तर खूप छान संवाद आहे हा फुलारींचा आणि महाराजांचा की अरे फुलांचा व्यापार करतो, मग फुलांसारखं कोमलता तुझ्या हृदयात येऊ दे ना. की हृदयात कधी येईल तुझ्या? वरवरचं कसं काय तुम्ही बोलता, नुसता व्यापार करता, वरवरचं बोलता. महाराज हे आपल्याही बाबतीत होतं की आपण वरवरचं बोलतो, वरवरची तारीफ, वरवरचं कौतुक. पण आपण किती खरे आहोत हा प्रश्न आपणच आपल्याला विचारावा लागेल. कारण आपण एक मास्क लावतो की मी खूप चांगली, मी खूप शहाणी, आणि आपण आत कसे असतो ते आपल्यालाच माहिती असतं. जेव्हा आपण आरसा बघतो तेव्हा तो आरसा आपल्याला उत्तर देतो की नेमका मी कसा आहे, नेमकी मी कशी आहे. मास्टर्स, इथे महाराजांच्या बैठकीबद्दल उल्लेख केलाय. आता महाराज
वीरासनात का बसत होते? तर 24 महाराज रामाशी, महादेवाशी कनेक्टेड होते. महादेव म्हणजेच राम आणि राम म्हणजेच महादेव. मग रामासमोर जेव्हा आपण बसतो तेव्हा आपली नजर कशी असायला हवी? तर रामाच्या पावलावर असायला हवी. रामाच्या पावलावर असायला हवी. तर ती नजर तुम्ही महाराजांची बघा. कालच किती सुंदर फोटो होता गुरुदादांनी जो पोस्ट केला, तो निळ्या रंगातला शेला घातलाय महाराजांनी. आणि असं वाटतं की खरंच हे पावलांकडे बघतात आहे आणि पावलांकडे इतकं प्रेम, इतकी तन्मयता, इतकी आपुलकी. असं वाटतं आत्ता या मूर्तीमधून त्यांच्या डोळ्यातून आसू ओघळतील. हा भाव आपल्या मनात जागृत होतो. तर हे वीरासन घालून महाराज बसायचे आणि महाराजांची दृष्टी ही रामारायाच्या पावलांकडे असायची. म्हणजे आपण जेव्हा भगवंताचं दर्शन घेतो तेव्हा आपला भाव कसा असतो? आपण मंदिरात जातो, घंटी वाजवतो आणि सरळ डोळ्यांमध्ये बघतो का, की आपला भाव त्या पावलांवर जातो? हा प्रश्न बिटवीन द लाईन्स महाराज आपल्याला विचारतात आहे. आणि ही मुद्रा जी आहे, ही मुद्रा आपल्याला पूर्णपणे त्या रायाशी किंवा महादेवाशी कनेक्ट करणारी आहे. मी आपल्याला याची आधी सांगितलं होतं आणि विनंती केली होती की 5 मिनिटं तुम्ही असं बसून बघा. तुम्हाला असं जाणवेल की माझं ध्यान आणखीन गहरं लागतंय. म्हणजे 5 मिनिटं बसायचं आणि नंतर आपल्या ध्यानमुद्रेत बसायचं. तर तुमच्या मनाची शांतता तुम्हाला मिळायला सुरुवात होते आणि त्यावेळेला तुमची जीभ थोडी टाळू लावा. हे वीरासन करताना तर तुम्हाला आणखीन अद्भुत अनुभव येईल आणि जे मनात असंख्य विचार आहेत ते विचार तुमचे आपोआप थांबतील. करून तर बघा. आता हळूहळू महाराजांचं नाव सगळ्या विश्वात होत होतं आणि महाराजांना भेटायला दुरून दुरून लोक येत होते. महाराजांना ही गर्दी नको होती. महाराज कधीच चमत्काराच्या मागे लागलेले नाही आहेत. महाराज ज्यांचा उद्धार करायचा आहे त्यांच्यासाठी आले होते. त्यांना असे त्यांनी शब्दही वापरलाय की असे गुजरे लोक, असे खोटारडे लोक, नकली लोक असे मला नको आहेत. मला त्यांना बघायचंही नाहीये. कारण ओठात एक पोटात एक अनेक जण, मी तुम्हाला सांगते, अध्यात्माच्या मार्गावर असतात. इतक्या माळा ओढतात, इतके दर्शन करतात, सांगतात की मी इतक्यांदा वारीला जातो, मी 40-40दा गोंदवलेकर महाराजांच्या ह्याच्यात वारीला गेलो आहे, मी इतक्या माळा ओढतो, महाराजांशी माझा असा संवाद आहे, तसा संवाद आहे. आणि महाराजा बोलता बोलताच आपल्याला कळतं की समोरची व्यक्ती कशी आहे आणि कुठल्या इंटेन्शननी ती आपल्याशी बोलते आहे. बरोबर की चूक मला फक्त सांगा. अनेक जण अनेक भगव्या वस्त्रातही असतात, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतात. एक अनुभव सांगते. एक भगव्या वस्त्रातील व्यक्ती, करोनाचे दिवस होते, यांच्या आश्रमांमध्ये, म्हणजे मी नेहमी युनिव्हर्सिटीच्या आश्रमात जाते वर्धेला असताना. तर मला वाटलं की मी व्यक्ती भगवे वस्त्र घातली. तर आधी गौतमभाईंशी बोलले होते की भाईजी मी येऊ का. भाईजींनी मला परवानगी दिली म्हणून मी तिथे गेले होते. कारण मंदिर तेव्हा बंद होतं, आश्रम बंद होता. आणि ही व्यक्ती पण अगदी खूप घाईने उतरली. मला म्हणाले तुम्ही जात आहात, मलाही यायचंय. मला असं वाटलं भगवं वस्त्र आहे, आपल्याबरोबर यांना घेऊन जावं. खरं तर कोणालाच परवानगी नव्हती. तर माझ्या मागे ही व्यक्ती आली आणि नंतर मी फक्त मला जे सामान द्यायचे तर ते सामान ठेवलं आणि भाईजींना दुरूनच नमस्कार केला. आणि क्षणभर तिथे समाधीच्या तिथे नमस्कार करायचं, समाधीच्या तिथे बांधकाम सुरू होतं. म्हणून रस्त्यावरच डोकं ठेवलं आणि म्हटलं भाईजी मी येते. आता या गृहस्थांना मी डोळ्यांनीच खूण केली की आपण आता जाऊया. नाही नाही, मला फोटो काढायचे आहेत, मला यांना प्रश्न विचारायचे. म्हटलं मी त्यांची 5 मिनिटासाठीच परवानगी घेतली होती, आपण माझ्या मागे आलात, आपण इथे दर्शन घ्या, आपण जाऊया. तर त्यांनी इतका प्रश्न भाईजींना विचारणं सुरू केलं आणि भाईजी म्हणाले की मी बोलू शकत नाही. कमी बोलतात ना भाईजी पण. तर इतके आर्ग्युमेंट्स करणं, इतके प्रश्न विचारणं आणि
इतक्या वाईट पद्धतीने वागणं की मला खूप वाईट वाटलं की अरे अरे, कुठेतरी मी जबाबदार आहे का, की माझ्या मागे मी यांना घेऊन आले का, इथे माझी चुकली आहे का. केवळ तो भगवा ड्रेस बघितला आणि त्यांना म्हटलं चला मी चलते तर तुमचंही दर्शन होईल. म्हणजे इथे माझी चूक झाली का, उगाचच भाईजींना इतकं ऐकावं लागलं. कुठेतरी माझं मन खूप खट्टू झालं होतं त्या वस्त्राकडे बघून. आपलं जे हे असतं की ही व्यक्ती खूप चांगली आहे, असं नसतं मास्टर्स. आपल्याला अशी अनेक व्यक्ती भेटतात, पण खरे ते कसे असतात ते जेव्हा आपण त्यांच्याशी आपला संवाद होतो किंवा अनुभव मिळतो तेव्हा आपल्याला ती व्यक्ती कळते. इथे महाराजांनी प्रकर्षाने या विषयावर हे केलंय की तुम्ही असा वरचा रंग बघून, वरचा त्यांचे कपडे बघून कधीही बोलू नका. त्याचा अंतरंग बघा आणि अंतरंग बघितल्यावरच तुम्हाला ते कळेल ती व्यक्ती कशी आहे. कुठेही आंधळेपणाने त्या व्यक्तीवर त्याच्या कपड्यानुसार, त्याच्या श्रीमंतीनुसार, त्याच्या बोलण्यानुसार तुम्ही पूर्ण असा विश्वास टाकू नका, असं महाराजांनी इथे बिटवीन द लाईन्स आपल्याला सांगितलंय. खरं तर हा प्रसंग माझ्या आजच्या ह्याच्यात नव्हताच, मी आपल्याशी बोलणारही नव्हती, पण तो महाराजांनीच माझ्या मुखातून बोलावून घेतलेला आहे. तर गर्दी पांगवण्यासाठी आता महाराजांना काय करावं लागलं, तर महाराजांनी दारू पिणं सुरू केलं. म्हणजे आता तरी गर्दी थांबेल, कारण लोकांचं काय असतं ना, चा हे असतं की महाराज जर दारू पितात आहे तर झाली चर्चा सुरू की महाराज दारू पितात आहे, मग नको बुवाच्या आश्रमात जायला. त्यांच्या तर तोंडाचा वास येतो, त्यांचं तर असं होतं. म्हणजे तिथून टीका टिप्पणी करायला सुरुवात होते आणि विश्वास नसल्यामुळे तो माणूस पलटतो. बालगंधर्वांच्या आजारपणाबद्दल इथे उल्लेख केलेला आहे की बालगंधर्व जसे आजारी होते तर अनेकदा महाराजांनी त्यांना मदत केली आहे. 103 टेम्परेचर होतं आणि अशी अवस्था होती की आता बालगंधर्वांनी तर नाटक अ, म्हणजे नाटकाचं आयोजन केलं होतं. सगळी गर्दी होती आणि आता नाटक कसं करायचं. बालगंधर्वांना इतका ताप आहे, उभं राहता नाहीयेत. महाराज तिथे पुण्याहून धावत आले आणि एक डॉक्टर आला होता. डॉक्टर तपासत होता. अरे, कोण रे तू? समजतं का तुला काही, कसं दुरुस्त करायचं? तर पेशंटला, हो बाजूला, आणा रे सोडा वॉटरची बाटली, आणा सिगारेट. सोडा वॉटरची बाटली आणल्या गेली, सिगारेट आणल्या गेली. महाराजांनी मस्त सिगारेट ओढली. सिगारेटची राख सोडा वॉटरच्या बाटलीत टाकण्यात आली, ढवळली जसं आपण टॉनिक ढवळतो तसं, आणि महाराजांनी बालगंधर्वाच्या मुखात ते घालून दिलं. इतका मस्त उतारा होता की बालगंधर्व एकदम उभे. आणि असा तो जो प्रयोग होता तो असा रंगला की अगदी कडकडून बालगंधर्व त्या दिवशी टाळ्या घेत होते. मध्यांतर झालं. बालगंधर्वांनी महाराजांना व्यासपीठावर बोलवलं आणि त्यांचं पाद्यपूजन केलं. पावलांवर दंडवत प्रणाम केला. मास्टर्स, फक्त विश्वास आणि श्रद्धा असावी लागते, अंगाऱ्यानंही ताप उतरतो. आता सोलापूरच्या जक्कल मळ्यात आपण वळूया. की सोलापूरच्या जक्कल मळ्यात एकदा महाराज असेच बसले होते आणि महाराज बसले की महाराजांची अशी तंद्री लागायची. असे असे काहीतरी म्हणजे लिहायचे ते. कुठले तरी कोणाचे तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तेव्हा अशा पद्धतीने ते लिहून तुमची ज्या समस्या आहेत त्या सोडवत असत. तर महाराज असेच बसले होते झाडाखाली. खूप असं छान तिथे आयोजन करण्यात येत होतं. सगळी तयारी होत होती, पूजेची तयारी, आणि स्वयंपाक होत होता. तर तिथे चुलीवर खीर तयार होत होती आणि खीर तयार असताना एक चिमणी त्या खिरेमध्ये पडली. आता जो स्वयंपाकी होता तो अगदी कळवळला की अरे देवा, मी तर स्वयंपाक करतोय ना, तर ही चिमणीचा जीव गेला तर ते हा प्रसाद काही चालणार नाही, एवढं मोठं दूध वाया गेलं. स्वयंपाक करणाऱ्यांनी ती चिमणी काढली. महाराज आले. महाराजांनी ती चिमणी हळूच हातात घेतली आणि ती चिमणी हातात घेतली. अगं बाई, काय झालं? हळूच हात फिरवला. अहो, ती चिमणी जिवंत झाली की हो, आणि भूर्कन उडून गेली. आता काही समस्या आहे का तुला? आता खीर चालेल ना प्रसादाला? स्वयंपाकी पण हो म्हणाला.
इथे बिटवीन द लाईन्स एक गोष्ट महाराजांनी सांगितली. आपण चिमण्यांना खूप जण तांदूळ देतो, बरोबर ना? तांदूळ देतो की नाही? अरे हो की नाही, मी तुम्हाला विचारते. हा. तर महाराजांचा कालच्या ह्याच्यात एक गोष्ट कळली की आपण तांदूळ जे देतो ना, ते टोकदार असतात. ते चिमण्या खातात, पण त्यांची जी अंडी असतात त्या अंड्याला ते कुठेतरी हर्ट करणार असतं, असा एक काल संदेश मिळाला. तर त्या अंड्याची नीट वाढ होत नाही असंही समजलं. तर तुम्ही चिमण्यांना भात द्यायचं असेल तर पल्सेस चालतात, पण तांदूळ चालत नाही, असं काल समजून आलं. तो संदेश मी आपल्यापर्यंत पोचवते. जय शंकर, जय शंकर महाराज. मास्टर्स, आपल्याला विनंती करते की जर आपण आपल्या जवळ पाणी असेल तर थोडंसं पाणी आधी पिऊन घ्या. आपल्या गुरूंचं स्मरण करू. आपले चष्मे बाजूला काढून ठेवा. आजपासून 9 दिवस तरी तुम्हाला 1 चमचा साखर ध्यान झाल्यानंतर बाहेर टाकून द्यायची आठवणीने. आणि घरी कुणीही आलं तरी प्रसाद म्हणून साखर तरी हातावर घाला, हळदी कुंकू लावा. कुणाला असं जाऊ देऊ नका. अगदी पोस्टमन आला, कुरिअर देणारा आला तरी त्यांना हा संकल्प करा आजपासून, काहीतरी घरातला प्रसाद ऑफर करा. मास्टर्स, आपल्याला विनंती करते, हळुवारपणे आपण स्वतः माता शैलपुत्री आहात, स्थिर आहात. मास्टर्स, आपले सुंदर डोळे हळुवार मिटून घ्या. आवाहन करते, पितामह ब्रह्मश्री शंकर महाराज, समर्थ रामदास स्वामी, संपूर्ण गुरुतत्व, देवी तत्व, सूर्यनारायण भगवान, महादेव आणि महादेवी. मास्टर्स, एक दीर्घ श्वास आत श्वास घेताना राम असा उच्चार करा. सगळ्यांनी म्हणायचे. आणि जी काही वेदना आहे आपली ती
हरी म्हणून बाहेर सोडा. हरी म्हणजे हरण करणारा. श्वास बाहेर. हरी. सूर्यदेवाची संपूर्ण ऊर्जा तुमच्या ब्रह्मरंध्रातून पावलापासून महसूस करा. पावलापासून मूलाधारापर्यंत, मूलाधारापासून हार्ट चक्रापर्यंत, आणि हार्ट ते ब्रह्मरंध्र. आपले हात, आपले पाय, संपूर्ण शरीर, पाठ, पाठीचा कणा प्रकाशाच्या ऊर्जेनं भरून गेलेला आहे. मास्टर्स, एक श्वास मणिपूर चक्रापर्यंत या क्षणी आपले पावलं ते मणिपूर चक्रापर्यंतचा भाग एकदम स्थिर, शांत. दुसरा श्वास हृदय चक्रापर्यंत, आपली पाठ, हात, पाठीला पूर्ण बघा, स्पायनल कॉर्ड खालपर्यंत शांत. तिसरा श्वास विशुद्ध चक्र म्हणजेच मानेपर्यंत घ्या. आणि खांदे, हात, मान, डोकं शांत झाले. एकदम शांत. अजून शांत व्हा मास्टर्स. और गहरे, और गहरे. और सहज. आपण आज आहोत धनकवडीच्या महाराजांच्या आश्रमात. आपल्या आई वडिलांना दंडवत प्रणाम.
आपल्या गुरुमाऊलींना दंडवत प्रणाम. इथे महाराजांची जी छबी आहे ती माता शैलपुत्रीमध्ये रूपांतरित झालेली आहे. या संपूर्ण ऊर्जेशी आपण एकरूप होऊन जा मास्टर्स. या क्षणी महाराज आणि शैलपुत्री एक आहेत. जरा पावलापासून बघा. अगदी पावलापासून पावलांचं दर्शन आधी जे महाराजांनी सांगितले त्या पावलांवर स्वतःचं मस्तक ठेवा. संपूर्ण अंगठ्यामध्ये ऊर्जा आपल्या मस्तकात ब्रह्मरंध्रापासून पूर्ण शरीरात पसरलेली आहे. या क्षणी तुम्ही पूर्णपणे कनेक्ट झालेले आहात. स्पंदनांना महसूस करा मास्टर्स. आणि खालपासून पावलापासून तुम्ही वर वर बघत जा. मातेचे नऊवारी पिवळा रंग, हातात त्रिशूल आणि कमळ, कमरेला घातलेला कंबरपट्टा, भरजरी साडीचा पदर, गळ्यात घातलेले आभूषण, कानात घातलेले कुंडल, सुंदरसा मातेचा चेहरा, खूप छान चंद्राच्या आकाराचं, पौर्णिमेच्या चंद्राचं सारखं कुंकू आणि ते तेज.
मातेच्या हृदयाशी आपलं हृदय या क्षणी जोडलं गेलंय. फील करा मास्टर्स, प्रकाशाची अनेक किरणं ही मातेच्या हृदयातून आपल्या हृदयापर्यंत येतात. जस्ट फील इट. आपल्या हृदयात एक वेगळीच प्रोसेस सुरू आहे. संपूर्ण शरणागती.
एकदम शांत. या क्षणी माता शैलपुत्रीचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आहेत. संपूर्णपणे या चेतनेशी आपण एकरूप झालेला आहात.
एकदम शांत. अग्निकुंड में जाको
संपूर्ण चेतन ऊर्जा तत्व आपल्यामध्ये एकरूप झालेलं ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते ब्रह्मश्री गणपतीचं बाबा शंकर महाराजा समर्थ रामदास स्वामी सूर्यनारायण भगवान संपूर्ण गुरुतत्व देवी तत्व महादेव आणि महादेवी आपली असीम कृपा आमच्यावर बरसते आहे. या ग्रुपच्या वतीने आपल्याला दंडवत प्रणाम करते आणि आपली रजा मागते. आपली ही कृपा या विश्वावर बरसते. या विश्वाचं कल्याण होत आहे. या विश्वात सगळे ध्यानी ज्ञानी आणि शाकाहारी लोक झाले. तिथले शेतकरी शेतमजूर कामगार कारागीर सैनिक सगळे आनंदात आहेत, सुरक्षित आहेत, सुखात आहेत. गायी वासरं पृथ्वी माता इथले सारे जीव जंतू स्वेदज अंडज उद्विज जरायुज सगळे सुखात आहेत. त्यांना संपूर्ण आयुष्य मिळालेलं आहे. सगळ्यांचं कल्याण. स्त्रिया मुली सुरक्षित आहेत. पृथ्वी माता आनंदित आहे. प्रदूषण पूर्णपणे थांबलेलं आहे. मास्टर्स आपल्या दोन्ही डोळ्यांवर हात 5 4 3 2 1 0. आशीर्वाद द्या या विश्वाला. या विश्वाचं कल्याण होत आहे. कल्याणमस्तु कल्याणमस्तु कल्याणमस्तु. दोन्ही हात स्वतःच्या तथास्तु. मी आपल्याला आपल्या आईवडिलांना ज्यांना अनुभव शेअर करायचे त्यांनी प्लीज हँड रेस करावा. आत्मवंदन ताई सगळ्यांना. खूप छान ज्ञान व ध्यान दोन्ही. आमचं हलकं मोकळं वाटतं, एकाग्रचित्त होतं, ऊर्जा जाणवते. शतकोटी प्रणाम. खूप छान ताई, खूप छान. आत्मवंदन ताई दादा, कोटी कोटी प्रणाम. तुम बिन हे भजन चालू होतं तेव्हा माझ्या नातीने असं म्हणजे इथे टिळा लावल्यासारखं जाणवलं, स्पर्श जाणवला तिचा. ध्यान खूप छान झालं. खूप खूप धन्यवाद ताई. कोटी कोटी प्रणाम. हा मुग्धाताई बोला. नमस्कार ताई. खरंच सांगू का, ध्यान झाल्यानंतर ना मुळीच बोलायची इच्छा नसते. असं वाटतं कोणाशीच बोलू नये. पुष्कळ वेळ ही अवस्था असते आणि कोणी बोलू नये, कोणाचा फोन येऊ नये असंच वाटत असतं खरं तर.
खूप खूप धन्यवाद ताई. अनुराधा बोलते. नमस्कार ताई. कालपासूनच अष्टभुजेचं दर्शन होतं. खूप छान शांत वाटतंय. डोळे उघडू नये, तिचंच दर्शन घ्यावं, तिलाच असंच वाटतंय. धन्यवाद ताई. आज खूप छान ध्यान झालं आणि शंकर महाराजांचा जसं काही हात शेवटून माझ्या डोक्यावर आहे असं मला जाणवलं. थोडस आज देवीचं पण खूप छान दर्शन झालं. धन्यवाद. हा राधिका ताई बोला. धन्यवाद.